आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। बापाच्या सुटकेसाठी मुलीने थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनाच लाच देण्याचा प्रयत्न केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये हा गौप्यस्फोट केलाय। आरोपी अनिक्षा ही फॅशन डिझायनर असून तिने अमृता फडणवीसांसोबत ओळख वाढवली। जवळीक वाढल्यानंतर बेटिंग प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वडिलांच्या सुटकेसाठी तिने अमृतांना 1 कोटींची लाच देऊ केली। अमृतांनी लाच नाकारल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून धमकावण्याचाही प्रयत्न केला गेला। या प्रकरणी अमृतांनी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला उल्हासनगरमधून अटक केली आहे। आरोपी अनिक्षा हिचा बाप असलेला अनिल जय सिंघानीचं काँग्रेस कनेक्शनही समोर आलेलं आहे। अनिल जय सिंघानी यांनी काँग्रेसकडून 2 वेळा निवडणूक लढवलेली होती। 1995 मध्ये अनिल जय सिंघानी यांनी उल्हासनगर पालिकेची काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती। त्यामुळे अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा राजकीय कट होता का असा प्रश्न देखील निर्माण झालाय। वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केलाय की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला। पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला। तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा। तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं। काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू। आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल। आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया, नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या। माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधून त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही। मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाही। कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी। आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली। सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशन मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर देण्यात आली आणि यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय। कुटुंब सुरक्षित ठेवता येत नाही ते राज्य काय सुरक्षित ठेवतील असा टोला पटोलेंनी लगावलाय। मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं आपल्या परिवाराच्या सोबत कशा पद्धतीची घटना झाली त्याचं एक सविस्तर वर्णन विधानसभेत केलेलं आहे। हे कोणाशी होऊ नये, कारण की पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळत होतं त्यांच्या सांगण्यावरून। पण ते राज्याचे मुख्यमंत्री होते, राज्याचे त्यावेळेस गृहमंत्री होते, आताही गृहमंत्री आहेत आणि हा सगळा कालावधी ते सांगत असताना आपल्याला पाहत होतं की त्यांचंच घर, त्यांच्याच घरातले लोक सुरक्षित नाही तर राज्य कसं सुरक्षित राहू शकतं हा प्रश्न राज्याच्या जनतेच्या समोर येऊ शकता।